मते स्वामिन्निति नामिने। नमस्ते ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। याच्यात थोडासा सिक्वेन्स चुकलाय। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद। कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर आपण कालच्या सत्रामध्ये 5व्या अध्यायात तुम्हाला आठवत असेल तर भगवंतांनी सुंदर प्रकारे हे कर्मयोग आणि संन्यास योग किंवा कर्मयोग आणि ज्ञानयोग ज्याला म्हणता येईल, या दोघांच्या उत्तरादाखल अर्जुनाला 3 गोष्टी सांगितल्या होत्या। 3 सोल्युशन्स म्हणजेच काय? मन आणि इंद्रियांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवणे, अनासक्तपणे आपले कर्म करत राहणे आणि शुद्धीकरणासाठी, चित्ताच्या शुद्धीकरणासाठी प्रयत्न करणे। आणि हे जेव्हा अर्जुन ऐकतो तेव्हा मात्र त्याला प्रश्न पडतो की हे भगवंता, बाकी सगळं तर ठीक, पण आपण मन आणि इंद्रिय ह्याच्यावर नियंत्रण कसे ठेवावे? तर ही आपल्या कालच्या सत्राची सुरुवात होती, ज्या उत्तरादाखल भगवंत 6वा अध्याय सांगतात। तर तत्पूर्वी आपण श्रील प्रभुपाद अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, ज्यांच्या योगे ही भगवद्गीता अशी आपल्याला मिळालेली आहे, त्यांचे आशीर्वाद घेऊन आजच्या चर्चेला सुरुवात करूया। तर आजचा जो अध्याय आहे, अध्याय 7वा, म्हणजेच ज्ञान विज्ञान योग, अर्थात भगवंतांचे ज्ञान। आणि म्हणूनच भगवंताविषयीचे आपण थोडंसं ज्ञान अर्जित करायचा आज प्रयत्न करणार आहोत त्यांच्याच मुखाने। तर खूपच सुंदर अध्याय या अक्रॉनिम मध्ये आपण जोडू शकतो। इज हेड, एच फॉर हिअरिंग, हिअरिंग म्हणजे श्रवण करणे, ई फॉर एव्हरीवेअर, सर्वत्र आहेत, ए फॉर एक्सेप्ट और रिजेक्ट, स्वीकार किंवा नकार का केला जातो भगवंतांचा, आणि डी फॉर डेमिगॉड्स म्हणजेच देवी देवतांची चर्चा आपण थोडीशी पुढे करणार आहोत। तर खास करून या अध्यायाची सुरुवात खूपच छान प्रकारे भगवंत या एका सुंदर श्लोकामधनं करतात, ती म्हणजे की भगवान वाच मय्या सक्तमना पार्थ योगम युज्मन आदर्श दाश्रयः असंशयम समग्नम माम यथा ज्ञानसि तच्छृणु। भगवंत म्हणतात, हे पार्था, माझ्या भावनेमध्ये पूर्णपणे युक्त होऊन योग अभ्यासाद्वारे माझ्यावर जर तू मन आसक्त करून मला पूर्णपणे संदेह कसा जाणू शकशील, हे आता तू ऐकणार आहेस। तर प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान ह्या दोन्ही प्रकारचे ज्ञान आता भगवंत अर्जुनाला सांगणार आहेत। आणि असंही त्याला प्रॉमिस करतायत की हे एकदा तुला कळलं की ह्याच्या पलीकडे जाऊन तुला काहीच शिकण्यासारखं शिल्लक राहणार नाही। तर खूपच महत्वाचा अध्याय आहे। आपण मागच्या अध्यायात बघितलं होतं की भगवंत सांगतायत की योगिनाम अपि सर्वेशा, योगी बन, आणि असा बन की सर्वोत्तम योगी, आणि त्यासाठी मात्र श्रद्धेची खूप गरज आहे। तर श्रद्धा कशी ठेवावी ह्यासाठी आपल्याला दिव्य ज्ञान आपल्याला आधी अर्जित करावं लागेल। आणि म्हणूनच भगवंतांनी, जरी तुम्हाला आठवत असेल, 4थ्या अध्यायामध्ये हाच सल्ला नेमका अर्जुनाला दिला होता की तू भक्तियोगी बन, आणि त्याला पुढे भक्ती योगामध्ये पूर्ण प्रेरित करण्यासाठी आता सविस्तररित्या भगवंत या 7व्या अध्यायात नितांत सुंदरपणे स्वतःविषयी पण सांगणार आहेत। तर सर्वोच्च परमेश्वराबद्दल परिपूर्ण ज्ञान कसे मिळवावे, हा पहिला प्रश्न उद्भवू शकतो, बरोबर ना? आता काही लोक म्हणतील की ज्ञान काय, आपण शिक्षकाकडे जावे आणि मिळवावे,
पण जर आपण आपल्या शाळेतल्या ज्ञानाची सीमा बघितली असेल तर फार गेली 50 वर्षात काय झालं, 100 वर्षात काय झालं, 200 वर्षात काय झालं. आधी मुघल होते, मग आधी ब्रिटिश होते, मग त्याच्या आधी मुघल होते, वगैरे वगैरे. फार 500 किंवा 1000 वर्ष जास्तीत जास्त धरा. हे आपण थोडंफार इतिहासामधनं थोडस जाणू शकतो. पण पुराण पुरुष, आता गीतेचाच इतिहास जर बघितला तर 5000 वर्षापूर्वीची कथा आहे. आधीच जाऊ द्या, भगवंत हे यांना अजन्मा म्हणतात, त्यांचा जन्मच नाहीये. पण तरीही लौकिक अर्थाने जरी 5000 वर्षापूर्वीच जरी आपण भगवंतांचं जे या भूमीवरचं आगमन आहे त्याच्याबद्दल ज्ञान मिळवायचं असेल तर आपल्याला काय बरं करावं लागेल. साधी आपली राम जन्मभूमी, त्याच्यावर मंदिर होती का मस्जिद होती ह्याच्यासाठी आपण कित्येक दशके लढलो आणि नंतर जाऊन काहीतरी त्याच्यावर निकाल लागला. तर अशाच प्रकारे एखादी, समजा आपण एखाद्या शहरात गेलो, एखादी जुनी बिल्डिंग आहे, पुरातन किल्ला आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला माहिती काढायची असेल तर आपण विचार करावा की कसे बरं काढू, कुठले मार्ग आहेत. फार आपण त्या भूमीच्या रजिस्ट्रारकडे जाऊ, आलेख ओळखू, पण 500-1000 वर्षापेक्षा त्याचा जास्त इतिहास मिळणार नाही. आणि म्हणूनच रिसर्च करून आपल्याला भगवंतांबद्दल ज्ञान मिळणार का फक्त पुस्तकं चाळून, तर कदाचित उत्तर नाही. कारण प्रत्यक्ष प्रमाण जे डोळ्याने बघतो, कानाने ऐकतो, स्पर्श करतो, ते खरोखर नेमकं सत्य असतंच दरवेळेला असं नाही. बरोबर ना? बऱ्याच वेळेला डोळे आपल्याला फसवतात, कानाने ऐकतो पण गोष्ट वेगळीच निघते. म्हणून प्रत्यक्ष प्रमाण हे अगदी सुस्पष्ट प्रमाण असू शकत नाही. मग कोणी म्हणेल की ठीक आहे, आपण थोडस विचारूया ह्यांना त्यांना, तुम्हाला काय वाटतं, ह्यांना काय वाटतं, अमक्याला काय वाटतं, तमक्याला काय वाटतं. पण कोणाच्या वाटण्याने भगवंतांबद्दल ज्ञान मिळणार आहे का? म्हणजेच याला म्हणतात अनुमान प्रमाण. असंच एका व्यक्तीच्या वाटण्यामुळे आपल्या सगळ्यांना आपल्याला असं वाटायला लागलंय की आपले पूर्वज माकडं होती. बरोबर ना? डार्विन नावाचे एक जे थोर गृहस्थ होते, त्यांचं ओरिजिन्स हे जर तुम्ही पुस्तक वाचलं तर हसून म्हणजे काय म्हणतात त्याला, लोटपोट होऊन लोळाल इतकी विनोदी भाषा त्यांनी स्वतःच वापरलेली आहे. तर मला असं वाटलं, मला तसं वाटलं, अशा प्रकारे अनुमान काढून ह्याची चर्चा आपण गीता रहस्य कार्यक्रमात अगदी सखोलपणे केली होती, ती आता करणार नाही. पण थोडक्यात म्हणजे फक्त अझम्पशन्स किंवा अनुमान लावून आपण भगवंतांबद्दल समजू शकत नाही. तर फक्त अधिकृत व्यक्ती ज्या परंपरेत आलेत, कारण भगवंतांबद्दलचं ज्ञान समजण्याचा मार्ग कोणी सांगितलाय? भगवंतांनीच सांगितलाय. कुठला? एवं परंपरा प्राप्तम, परंपरेमधनं आलेलं ज्ञान हेच आपल्याला खरोखरचं ज्ञान देऊ शकतं. बरोबर ना? नाहीतर या अशा अफाट विश्वामध्ये इतके ग्रह तारे इतके बनलेले आहेत आणि हे कुठनं आले, काय आले, ह्याच्याबद्दल आपण ना प्रत्यक्ष डोळ्यांनी किंवा बुद्धीने समजू शकतो, ना अनुमान लावून समजणं हे सुज्ञाचं लक्षण नाही. आणि म्हणूनच ज्ञान संपादन करण्याचे जे 3 मार्ग आहेत, प्रत्यक्ष आपल्या इंद्रियांच्या द्वारे मिळालेलं ज्ञान, अनुमान म्हणजे अनुमान लावून मिळालेलं ज्ञान, अझम्पशन्स, किंवा अधिकृत व्यक्तीकडनं जे परंपरेत ज्याच्याबद्दल ज्ञान मिळवायचे त्यांना विचारा आणि त्यांनी दिलेल्या मार्गाप्रमाणे ते ज्ञान मिळवा, म्हणजे शब्द प्रमाण. तर आपण नक्कीच समजू शकतो शब्द प्रमाण हे सगळ्यात प्रामुख्याने आपल्याला या वाटचालीमध्ये मदत करू शकतो. आता उदाहरणादाखल जर तुम्हाला कोणी विचारलं की बाबा रे, म्हणजे छोटं बाळ आहे, त्याने आईला विचारावं की माझे वडील कोण आहेत, मग त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय की त्या बाळाचे डीएनए जे आहेत किंवा त्याच्या रक्तातले, त्या जगातल्या सगळ्या पुरुषांच्या रक्तातल्या डीएनएशी जुळवून ती गुणसूत्र जुळतात का, असा जर रिसर्च केला तर कदाचित काही अब्ज वर्षानंतर आपल्याला शोध लागू शकेल. अनुमान लावू शकतो का? तेही करू शकत नाही. तर सगळ्यात सोपा मार्ग काय? आईने सांगणे. आईला विचारचे, आई, माझी आई, बाबा कोण? आणि आई ज्या
पुरुषाकडे बोट दाखवते ते माझे बाबा. इतका सोपा जर विषय असेल तर आपण कॉम्प्लिकेटेड कशाला करावा. आणि म्हणूनच भगवंत हे इकडे खूप सुंदररित्या सांगतायत की श्रीकृष्णांना जाणून घ्यायचे असेल तर प्रभुपादजी सांगतात इकडे की श्रीकृष्णांकडनं थेट किंवा त्यांच्या शुद्ध भक्ताकडनंच शिकावं लागेल. कुठल्याही शैक्षणिक ज्ञानाने म्हणजे मला संस्कृत खूपच भयंकर कळतं किंवा एखादा गर्व झालाय की मी गीतेवर टिप्पणी लिहिलेली आहे, अशा कुठल्या अभक्तांकडनं आपल्याला भगवंतांबद्दल ज्ञान मिळणे शक्य नाही. आणि म्हणूनच भगवंतांच्या भक्तांकडनं आपण श्रीकृष्णाचे विज्ञान समजू शकतो. इतक्या सोप्या पद्धतीने तद्विधी परिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदित शांती दिते ज्ञानम ज्ञानेनच तत्वदर्शिना. तर अशा प्रकारे हे ज्ञान मिळवण्याचं सगळ्यात सोपं साधन म्हणजे भगवंतांच्या भक्तांकडनं मिळालेलं ज्ञान. तो श्रवण आणि भगवंतांच्या ज्या आपण स्मृती शास्त्रामध्ये मिळतात आणि आपली श्रद्धा आणि ज्ञान या सगळ्यांची जर योग्य सांगड घातली तर आपण भगवंतांविषयी नक्कीच समजू शकतो. हेच यातला मतिरार्थ आहे. तर आपण अशी अनेक उदाहरणं पुराणात बघतो. आता इकडे तुम्ही सुंदर चित्र बघतायत. रुक्मिणीने भगवंतांना बघितलं नव्हतं, पण फक्त भगवंतांची जी चरित्र आहे त्यांच्याबद्दलच्या ज्या कथा आहेत त्यांची वर्णनं आहेत आणि त्यांच्याकडनं मिळालेली जी पत्र व्यवहार झालाय तेवढ्यावरच रुक्मिणीने संपूर्णपणे आपलं जे चित्त आहे भगवंतांच्या चरणी अर्पण केलं होतं, म्हणून तिला भगवंत प्राप्त झाले. तीच गोष्ट प्रल्हाद महाराजांची 5 वर्षाचे असतानाच, 5 वर्षाचे काय सॉरी मातेच्या गर्भामध्ये असतानाच प्रल्हाद महाराजांना अशी संधी प्राप्त झाली होती की त्यांचे गुरु नारद मुनींकडनं मातेच्या गर्भात असतानाच त्यांनी संपूर्ण भागवताची चर्चा ऐकली आणि भगवान विष्णू विषयी इतकं अगाढ प्रेम त्यांच्या हृदयामध्ये निर्माण झालं की तीच अतूट श्रद्धा जी आहे हिरण्यकशिपू सारखा इतका महाभयंकर असुर ज्यांचे पिता होते त्यांना सुद्धा न घाबरता ते द्वेषाने म्हणायचे की फक्त भगवंतांना शरण जा. आणि त्याच विष्णू भगवानांनी नरसिंहदेवाच्या स्वरूपामध्ये आपण नंतर गोष्ट ऐकतो की कशा प्रकारे प्रल्हाद महाराजांची संपूर्णपणे रक्षा केली. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण आधी श्रवण करतो अधिकृत सूत्रांकडनं, जसं आपण आज सगळे इकडे जमलोय ऐकायला भगवद्गीतेबद्दल. आधी श्रवण मग ज्ञान अर्जन आणि ह्या दोघांची सांगड घालून आपली श्रद्धा जी असते ती बळकट होते आणि त्या श्रद्धेवर आपण जसं पुढे वाटचाल करतो चिंतन करतो त्या अशा मार्गाने मात्र आपण भगवंतांना नक्कीच समजू शकतो. मग अर्जुन इकडे विचारतो की असं जर असेल भगवंता तर मला देव दाखवू शकता का? म्हणजे असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो नाही का. जसं हिरण्यकशिपूने पण प्रल्हाद महाराजांना विचारलं होतं कुठे आहे तुझा विष्णू? इकडे आहे, या खांबात आहे, दाखव मला. आणि तेव्हा फक्त प्रल्हाद महाराजांनी म्हटलं की हो, जर प्रत्येकाच्या हृदयात वास करू शकतो तर खांबात प्रत्येक चराचराचा जो स्वामी आहे तो या खांबात का असणार नाही, असं अगदी सहज सुलभ त्याचा तर्क होता. आणि फक्त आपल्या भक्ताचा तर्क समजून म्हणजे त्याला पुष्टी करण्यासाठी नरसिंह भगवंतांना विष्णू भगवानांना त्या खांबातनं अवतीर्ण व्हावं लागलं. तर अशा प्रकारे काही लोक विचारतात मला दाखव मग मी विचार करेन की देव आहे. हे म्हणजे असं म्हणण्यासारखं आहे की आता दाखवा मोदी मला भेटू द्या मग मी विचार करेन की ते पंतप्रधान आहेत की काय. तर प्रत्येक गोष्ट दाखवूनच म्हणजे सिद्ध होते अशी नाही. इनफॅक्ट भगवंतांनी म्हटलंय भगवंतांचे जे विचरण आहे ते सर्वत्र आहे. ज्या प्रकारे पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि मन बुद्धी अहंकार भूमी रापो खम वाल हे जे शरीर आपलं जे बनलेलं आहे हे भगवंत भौतिक ऊर्जा आहे ती फक्त माझ्याकडनं विभक्त झालेली भौतिक एनर्जी म्हणजे फिजिकल एनर्जी आहे. तर हे आपण बऱ्याच वेळेला ऐकतो ना पंचमहाभूतांपासून बनलेलं शरीर. आणि समजायला अगदी सोपं म्हणजे पंचमहाभूत हे थोडासा भूताटकी सारखा जो शब्द आहे समजायला कधी कधी कठीण वाटतो.
पण थोडक्यात जर बघितलं तर ही पंचमहाभूत म्हणजे दुसरं तिसरं काही नसून भौतिक स्वरूपाच्या वेगवेगळे प्रकार आहेत. पृथ्वी म्हणजे भूमी. आता ही जी आपलं तुम्ही बघितलं, आपलं जेव्हा शरीर मृत्यूनंतर जाळलं जातं किंवा दफनवलं जातं, गाडलं जातं, म्हणजे काय, तर हे शरीर जे आहे ते परत मातीमध्ये मिळतं. म्हणजेच ही जी आपली त्वचा आहेत, हाडं आहेत, ती सगळी भूमी तत्वानी बनलेली आहेत. बरोबर ना? आणि पाणी, आपल्या शरीरात 70% जास्त पाणी आहे. अग्नी, जो जठराग्नी आहे आपल्या पोटामध्ये, जो सगळ्याला पचवतो, वॉर्मथ. आणि वायू, प्राणवायूमध्येच. आता वायूबद्दल जास्त सांगणे न लगे, कारण कोरोना काळात सगळ्यांनीच ऑक्सिजन कसा मोजावा ह्याच्याबद्दल संपूर्ण प्रशिक्षण घेतलेलं आहे. सो अर्थ, वॉटर, फायर, इथर आणि एअर. इथर म्हणजे आकाश आणि व्याप्ती, हा सगळा अवकाश जो आहे आपल्या शरीरामध्ये, तर हे जड शरीराची अंग आहेत, जड अंग भौतिक ऊर्जेची. आणि त्याच्यानंतर थोडीशी सुप्त अंग म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार. जसं आपण अंतर्वस्त्र घालतो आणि त्याच्यावर बाह्य वस्त्र घालतो, त्याचप्रमाणे हे जे शरीर आहे ते जड वस्तूंनी बनलेलं आहे. 5 जड वस्तूंनी: पृथ्वी, पाणी म्हणजे भूमी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश आणि ध्वनी. आणि त्याच्यानंतर जे सूक्ष्म शरीर आहे ते मात्र आतमध्ये जे आत्म्यावर आवरण करतं, मन, बुद्धी आणि अहंकार. तर अशी जी सूत्र आहेत, अशा ज्या ऊर्जा आहेत, त्या कोणाकडनं आलेल्या आहेत? भगवंतांकडनं. आणि ह्याच्याहून श्रेष्ठ जी परा प्रकृती ज्याला म्हटलं जातं, ते मात्र तो सुद्धा आपण सगळे जीवात्मा आहोत, म्हणजे जीव. तर आता कोणी म्हणेल की कोणी पाहिलंय, भगवंतांना कोणी पाहिलंय आणि जीवाला कोणी पाहिलंय, बरोबर ना? तर सगळ्या गोष्टी पाहिल्यावरच आपल्याला समजतात का? हा एक मोठा प्रश्न आहे ना. म्हणजेच आता हे जीवाणू, विषाणू जे अलीकडच्या काळात भरपूर रिसर्च होतो, त्याच्यावर लसी निघतात, पण हे शोध कधी लागले? साधारणतः एक 200, 300, 400 वर्षांपूर्वी जेव्हा तुम्हाला मायक्रोस्कोपचा शोध लागला, तेव्हा तुम्ही बघू शकलात की बाबा, आपण जे पाणी पितोय, जी हवा श्वास घेतोय, त्याच्यात सुद्धा काही जीव आहेत, जीवाणू, विषाणू आहेत. मग फक्त 200 वर्षापूर्वी जेव्हा मायक्रोस्कोप जन्माला आला, तेव्हा विषाणू जन्माला आले का? नाही. विषाणू, जीवाणू आधीपासूनच होते, आपल्याला शोध आत्ता लागला. ह्याचाच अर्थ दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं. आपल्यापैकी बरेच इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असतील, इलेक्ट्रिकल इंजिनियर असतील, जर त्यांना मी प्रश्न विचारला की इलेक्ट्रिसिटी आहे का अस्तित्वात, तर ते म्हणतील काय विनोद करता प्रभूजी, मग कशापासून बनते? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. बर, मग इलेक्ट्रॉन बघितलाय का तुम्ही आपल्या डोळ्यांनी? मग विचार पडतो, अरेच्छा, आपण इतकी वर्ष आपण अख्खं इंजिनिअरिंग शिकलो, बीई केलं, एमई केलं, पीएचडी केलं, पण ज्याच्या बेसिसवर अख्खं शास्त्र बनलेलं आहे त्याला तर आपण कधी बघितलेलंच नाही. हा, कॅथॉड रे ट्यूब घेऊन आपण एक्सपेरिमेंट करून इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे हे आपण प्रूव्ह करू शकतो प्रयोगशाळेत, पण त्याला बघितलंय का? तर आपण आपल्या या चर्मचक्षूंनी बघू शकत नाही. तशाच बऱ्याच गोष्टी आहेत. हवा आहे, हवेला कोणी बघितलंय का? आपण अनुभव करू शकतो का? करू शकतो. तर अशा प्रकारे प्रत्येक अदृश्य सूत्रामागे कोणीतरी सूत्रधार नक्कीच असतो. आणि ते समजून घेण्यासाठी भगवंतांनी हा एक सुंदर श्लोक इकडे म्हटलेला आहे. मत्ता परतर नान्यत किंचित अस्ति धनंजय, मयी सर्व प्रोतम मही प्रोतम सूत्रे मणिगणा इव. जे चित्रात तुम्ही बघताय, एक मण्यांचा एक माळ आहे, पण त्या माळेमध्ये तो जो धागा ज्याच्यात सगळे मणी ओवलेले आहेत, तो धागा आपल्याला दिसतो का? नक्कीच नाही, बरोबर ना? ही कंठीमाळा आपण गळ्यात घालतो, कंठीमाळेतले सगळे मणी सुंदर दिसतात, पण तो धागा कधी दिसत नाही. याचा अर्थ तो नाहीये का? नक्कीच असं म्हणू शकत नाही, कारण त्या धाग्यामुळेच हे सगळे मणी एकमेकांपासून जोडून उभे आहेत. आणि नेमका तोच धागा सूत्रे मणी गणा इव. भगवंत म्हणतात की ह्या सगळ्या ज्या दृश्य गोष्टी या जीवनामध्ये, इतके मोठे ग्रह तारे फिरतायत, या सगळ्या निसर्ग चक्र सगळं फिरतंय, कोणीतरी ह्याला करणारा आहे, चालवणारा आहे, मेंटेनर आहे, पण तो अदृश्य आहे. तो नेमका हे धनंजया या ओवलेल्या मण्यांप्रमाणे आहे. जसं आपण एखादा सॅटेलाइट बघतो, उपग्रह,
भला मोठा उपग्रह असतो, तरंगतोय, पण एक उपग्रह बनवण्यासाठी शेकडो शास्त्रज्ञ आणि करोडो रुपयांचा चुराडा होतो. आणि त्याच्यात आपण इतकी वर्षानुवर्ष करून एक छोटीशी प्रयोगशाळा जी तरंगते स्पेसमध्ये, ज्याला आपण म्हणू शकतो, आणि जे लहरी आपण बनवून त्या परत मागे पुढे करतात. तर अशा ज्या आहेत, म्हणजे असे सॅटेलाइट बनवण्यासाठी एक शास्त्रज्ञांचा चमू लागतो आणि नंतर जाऊन कुठे तो उपग्रह तरंगायला लागतो पृथ्वीभोवती आणि त्याची कार्य करतो. असं जर आपण मान्य केलं, एक छोटा उपग्रह सॅटेलाइट जर बनवण्यासाठी जर आपल्याला शास्त्रज्ञ लागतील, इतके शेकडो शास्त्रज्ञ, तर पृथ्वी ही जी सूर्याभोवती फिरते तोही एक ग्रहच आहे, पृथ्वीचा उपग्रह म्हणता येईल. तुम्हाला माहिती आहे, पृथ्वीचं जर वजन शास्त्रज्ञांच्या अनुमानानुसार जर बघितलं तर तिचं वस्तुमानच 1 टन म्हणजे 1000 किलो. असे 6 × 1000 मेट्रिक टन इतकं वजन असलेली पृथ्वी सूर्याभोवती किती वेगाने फिरते? 1,06,000 किलोमीटर प्रति तास. म्हणजे बंदुकीतनं एखादी गोळी सोडली तर ती ज्या वेगाने फिरते त्या वेगाने आपली भूमंडळ जे आहे त्या वेगाने सूर्याभोवती फिरते. आणि आपण मात्र इकडे शांतपणे बसून खुर्चीवर टेकून, काही आपल्याला त्याचा आभास नाहीये की इतक्या जोराने आपण लहानपणी त्या मेरीगोराउंड मध्ये फिरायचो, 2 मिनिटं फिरलो की चक्कर यायची. पण पृथ्वीवर आपण इतक्या वेगाने फिरतोय सूर्याभोवती, पण आपल्याला तशी काही कल्पना आहे का? तर ही झाली थोडीशी समजून घेण्यासाठी गोष्ट. पण उपग्रहाबरोबर तुलना केली तर पृथ्वीची काहीच तुलना नाही. मग हा उपग्रह आपोआपच फिरतोय का? त्याला कोणी फिरवणारा नाहीये का? हा विचार एका सुज्ञ माणसाने नक्कीच करावा, बरोबर ना? आणि म्हणूनच ही सगळी जी सृष्टी आहे ती कोणाच्या नियंत्रणाखाली आहे? नासाच्या नक्कीच नाही, हे आपण नक्कीच समजू शकतो. एखाद्या खगोलशास्त्राची संस्था किंवा अंतराळशास्त्राची संस्था ह्याला नक्कीच नियंत्रित करू शकत नाही. तर कोण? हे भगवंत, हे स्वतः त्याच्या मागे आहे. आणि म्हणूनच आपण बघितलं, जे खरोखर दिव्य ज्ञानाचे तत्ववेत्ते आहेत ते भगवंतांना प्रत्येक जीवामध्ये बघतात. आपण मागच्याच चर्चा केली, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिकेन सपाकेच पंडिता समदर्शिना. तर अशा प्रकारे परिणाम बघून, म्हणजे आपल्या आयुष्यात जे अनुभव येतात, आपल्या समोर सभोवताली जे निसर्ग आहे, वस्तू आहेत, हे ग्रह तारे आहेत, ते बघूनच एक जो सुज्ञ व्यक्ती असतो त्याच्या मागे काय कारण असेल हे समजून घेऊ शकतो, बरोबर ना? म्हणजेच न पाहून सुद्धा गोष्टी सिद्ध होतात आणि परिणामावरनं कारण. एक बाकीचं सगळं सोडा, एखादं छोटं फूल जरी घेतलं गुलाबाचं, इतकं म्हणजे इंट्रिकेट डिझाईन असलेली वस्तू अशी आपोआप येते, म्हणजे आपोआप येत नाही पण उगवते. तर इतकं एक फूल सुद्धा बघून आपण भगवंतांचा, त्याच्या मागचा हात आपण नक्कीच अनुभवू शकतो. तर ह्याच्यातनं तात्पर्य एवढंच की भगवंत आणि जीव ह्यांची तुलना कधीच होऊ शकत नाही, कारण ते कधीच समान नसतात. आणि भगवंतांची जी भौतिक शक्ती आहे, भौतिक ऊर्जा आहे, म्हणजे ज्याला महामाया म्हणतात, ज्याची अधिष्ठाता देवता दुर्गा देवी आहे, ती भगवंतांच्या सेवेमध्ये संपूर्णपणे व्यस्त असते. आणि श्रीकृष्ण हेच सगळ्या गोष्टींचे सार आहेत. हेच आपण ह्याच्यातनं शिकू शकतो. तर थोडासा आपण पुढे जाऊया. अर्जुन विचार करायला लागतोय की जेव्हा आपल्याला म्हणतात की अर्जुन अजूनही परमात्म्याचा, म्हणजे लोक इतकं जर तथ्य असेल तर लोक भगवंतावर विश्वास का ठेवतात? सरळ सरळ घाऊकपणे त्यांना का नाकारतात भगवंतांचं अस्तित्व? आय डोंट बिलीव्ह इन गॉड, असं अगदी धीटपणे म्हणून आपल्या जीवनात पुढे जातात. असेही लोक बरेच असतात. आय डोंट केअर, मला माहिती आहे की असं काही अस्तित्वाचंच नाही. तर असा अर्जुन साहजिक आहे विचार करतोय की बाबा रे, असे विचार करणारे कसे काय करून ते जगतात? म्हणजेच काय, भगवंतांचा स्वीकार आणि नकार करणारे दोघंही या जीवनामध्ये आहेत. तर ह्याला भगवंत सांगतायत की कृष्णांची हा जो प्रभाव आहे, म्हणजे एकाच वेळेला
दैवी प्रवृत्तीचे लोक आणि आसुरी प्रवृत्तीचे लोक हे दोघही अस्तित्वात आहेत. आणि हा दुसरा तिसरा काही नसून भगवंतांच्याच शक्तीचा प्रभाव आहे. भगवंत म्हणतायत की मीच अशा काही 3 गुणांच्या प्रभावाने, सत्व रजस तम अशा गुणांनी त्यांचा असा काही प्रभाव केलेला आहे की ही जी व्यक्ती आहेत त्या गुणांच्या प्रभावाखाली जेव्हा येतात तेव्हा मात्र माझा स्वीकार किंवा नकार दोघही करू शकतात. त्रिभिर गुणमये भावै वैरेबी सर्वमिदं जगत मोहितम नाभिजानाती मामेभ्य परमं व्ययम. त्रैगुणांनी म्हणजे सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण ह्याच्यामुळे मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत जे आहे कधी कधी माझं अविनाशी स्वरूप समजून घेऊ शकत नाही. तर हे तेवढंच खरं आहे. आणि म्हणूनच जेव्हा एखाद्या जीवात्म्याचा जन्म होतो त्या क्षणी या 3 गुणांचं आवरण त्याच्यावर लागू होतं. जसं एखादा कैदी, त्याला एखाद्या अपराधासाठी जेलमध्ये टाकलं जातं, सगळ्यात पहिलं काय केलं जातं, त्याला एक युनिफॉर्म दिला जातो. म्हणजे त्याचे सगळे कपडे उतरवून त्याला एक कैद्याचा युनिफॉर्म दिला जातो. आणि तेव्हापासून मात्र तो त्या कैद्याच्या भावामध्ये त्या जेलमध्ये त्याचं उरलेलं आयुष्य, शिक्षा असेल तेवढं व्यतीत करू शकतो. पण त्याच कैदीमध्ये हे जग सुद्धा एका कैदेसारखंच आहे. पण त्या जगाचा स्वामी म्हणजे जो जेलर आहे त्या कैदेचा, त्याला ते सगळे नियम लागू आहेत का? तर नक्कीच नाही. तो जेलर मात्र त्या नियमांच्या परे आहे. बरोबर ना? त्याला तो ड्रेस घालावा लागत नाही. तर अशा प्रकारे भगवंतांनी या सगळ्या गोष्टींची सृष्टी केली आहे, 3 गुणांची सृष्टी केली आहे. गुण म्हणजे रोप, म्हणजे दोरखंड सुद्धा म्हणू शकतो संस्कृतमध्ये. या अदृश्य दोरखंडांनी आपण जखडलेलो आहोत आणि तरीही ह्या सगळ्यांच्या मागे कोण आहेत? भगवंत. तर आपल्याला हे संपूर्णपणे वी गेट दिस फॉरगेटफुलनेस ऑफ अवर रिअल बिंग. त्या प्रभावाने, त्रिगुणांनी मोहित झाल्यामुळे आत्मा मात्र आत्म्याला श्रीकृष्णांचा, स्वतःचा आणि परमात्म्याचा दोघांचाही विसर पडतो. तर अशा प्रकारे प्रश्न असा येतो की आपण ह्या मायेच्या प्रभावाखाली येतो कसे आणि ह्याच्यावर मात कशी करू शकतो. दरवेळेला प्रभूजी तुम्ही म्हणता की तुम्ही मायेच्या प्रभावाखाली आहात, मायेच्या प्रभावाखाली आहात. तर दाखल भगवंत आधी सांगतायत दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्या. पहिले तर लक्षात घे, जर तुला मायेवर प्रभाव, महामायेवर प्रभाव म्हणजे पराभव करायचा असेल, त्याच्या चंगुळातनं बाहेर पडायचं असेल तर तिला आधी समजून घे ही मायाशक्ती काय आहे. आणि हेही समजून घे की ही जी मायाशक्ती माझ्यापासून आलेली आहे, दुर्गा देवीकडनं आलेली आहे, ती शक्ती जी आहे 3 प्राकृतिक गुणांनी युक्त सत्व रज तम, ही कठीण कर्म कठीण आहे. पण तीच गती जेव्हा तू मला पूर्णपणे शरण येशील, मायेव प्रपद्यन्ते माया एता तरंती ते. साहजिक आहे, जी माया देवी, मायाशक्ती भगवंतापासून बनलेली आहे, ती त्यांच्या ऊर्जेमधनं आलेली आहे. जर आपण तिच्या स्वामीकडे शरण गेलो तर नक्कीच आपण मायेवर सहजपणे तरून आपण पलीकडे जाऊ शकतो. तर हा विश्वास सुद्धा भगवंत इकडे देतात. जरी कितीही दुरत्तया असली तर मायेव प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. तर हे पण आपण तर इकडे भगवंत सांगतायत की 4 प्रकारचे लोक, तर 4 प्रकारचे असे लोक जे शरण येत नाहीत. तर ते कुठले प्रकारचे लोक आहेत? पहिले आहे मूढ. बरोबर ना? जे मूर्ख आहेत की कष्ट करणे आणि पोट भरणे एवढंच त्यांच्या जीवनातलं एक काय म्हणतात त्याला ध्येय आहे. आता असं ध्येय जर आपण पुढे गेलो तर एखादं जे गाढव असतं ते फक्त चारा खाणे आणि माल ढोणे हेच जर कार्य करत राहिलं तर आपण त्याच नेमक्या सारखे फक्त मूर्ख आणि कष्टकरीच होऊ शकतो. म्हणजे कष्टापलीकडे काहीच नाही. तर दुसरे आहेत नराधम, म्हणजे खरोखर भगवंतांनी दिलेले जे नियम आहेत त्याला झुगारून असभ्य ज्याला म्हणता येतात, तर असे नराधम सुद्धा भगवंतांना कधी शरण येत नाही. तिसरे माया अपहृत ज्ञान. कदाचित काही जड विचार, कधी कधी लोक अलंकारिक भाषेत इतके काही छान छान गोष्टी सांगतात आणि त्या प्रभावाखाली येऊन
कधी कधी आपण भगवंतांचा विसर आपल्याला पडू शकतो. म्हणजेच काय, मी तुम्हाला सांगतो उदाहरणादाखल, माझ्या जीवनात असं उदाहरण होतं. एकदा जमशेदपूरमध्ये कामासाठी गेलो होतो. टॅक्सी ड्रायव्हरशी अशाच गोष्टी चालल्या होत्या. तर त्या टॅक्सी ड्रायव्हरच्या गळ्यात सुद्धा माळा दिसली. माझं कुतूहल जागृत झालं. मी विचारलं, बाबा रे, तू पण काही भक्ती वगैरे करतो का? चांगलं आहे. म्हणतो हो हो मी पण करतो. म्हणजे त्याचं असं झालं, 4 महिन्यांपूर्वीच आमच्या शहरामध्ये एक योगी बाबा आले आणि त्यांनी डिक्लेअर केलं की ज्यांना कोणाला दीक्षा पाहिजे मी द्यायला तयार आहे. तर मी विचार केला, चांगली गोष्ट आहे, सगळे लोक गुरु करतात, मी पण करायला पाहिजे. तर मला थोडासा अचंबा वाटला. मी विचारलं, काय बाबा त्या गुरुजींचे, चांगली गोष्ट आहे, तू दीक्षा वगैरे घेतोयस, विचार तुझे चांगले आहेत, इच्छा चांगली आहे, पण त्या तुझ्या गुरु महाराजांचे आदेश काय आहेत? तर ते म्हणे, नाही त्यांनी काय असं काय फार काही सांगितलं नाही. ते म्हणले की आपण सगळे भगवंतांचे अंश आहोत. मी म्हटलं फार छान, तूही अंश आहेस, मीही अंश आहे. मी म्हटलं खूपच छान, चांगली गीतेचं ज्ञान समजवतायत. पण त्याच्यानंतर ते म्हणले, जर तू असाच माझ्यापर्यंत शरण येऊ शकलास, मी जे सांगीन तसं तसं वागत राहिलास, तर नक्कीच एक दिवस तू आणि मी दोघेही भगवंत होऊ शकतो. वी विल ऑल बिकम गॉड अँड मर्ज इन टू गॉड. म्हटलं झालं, इकडे माशी शिंकली. म्हणजेच अशा प्रकारे समाजाची दिशाभूल करून, फक्त एक अलंकारिक भाषा वापरून, एक जड भाषा, म्हणजे कळलं का, म्हणजे कसं वाटलं, खूप छान वाटलं. किती कळलं नाही, फारसं काय कळलं नाही, पण छान वाटलं. तसं छान छान वाटणारी भाषा फक्त ऐकून आपल्या हृदयाचं परिवर्तन कधीच होत नसतं. थोड्या वेळाची करमणूक होते, पण दिशाभूल होण्याची शक्यता जास्त. तर म्हणून असे तिसरे प्रकारचे जे आहेत, ज्यांचं ज्ञान जे आहे ते मायेने अपहरण केलेलं आहे, माया अपहृत ज्ञान. आणि चौथे मात्र संपूर्णपणे राक्षसी प्रवृत्ती जी आहे, जे आपण कित्येक उदाहरणं बघितली, हिरण्यकशिपू आहेत, रावण आहेत, दुर्योधन आहेत, ज्यांना विष्णूंची शक्ती, त्याच्याचा उपभोग घ्यायचा होता, पण विष्णूंना जुगारून. तर असे जे राक्षसी स्वभावाचे आहेत ते मात्र आसुरीन भाव आश्रिता. तर यांना भगवंतांनी त्यांनाही सूट दिलेली आहे की जा, तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही ना, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही ना, मग तुम्हाला मायादेवीला शरण जावं लागेल. तर हेही खूप महत्वाचं आहे. जे लोक म्हणतात की मी भगवंतांना मानत नाही, मी त्यांना जुगारून देतो, मी त्यांना शरण जाणार नाही, चांगली गोष्ट आहे. पण या जीवनामध्ये कोणाला तरी तुम्हाला शरण जावंच लागेल. जर तुम्ही बारकाईने बघितलं, प्रत्येक व्यक्ती कोणा ना कोणाच्या अधिपत्याखाली आहेच. आणि म्हणूनच जर भगवंतांना शरण जात नसाल, तर भगवंतांनीच बनवलेली ही जी माया शक्ती आहे अदृश्य रूपाने, त्या मायादेवीच्या अधिपत्याखाली नक्कीच हे लोक पूर्णपणे शरण गेलेले असतात. आणि म्हणून त्रिविध ताप आणि 4 प्रकारची जी दुःख आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी, त्याच्यातनं त्यांची सुटका नाही. तर आता पुढे अर्जुनाला दुसरा प्रश्न पडतो की मग कुठल्या प्रकारचे लोक नेमके शरण जातात? तर भगवंत इकडे सांगतायत, आर्त, अर्थार्थी, ज्ञानी आणि जिज्ञासू. आता आर्थ म्हणजे काय की, आर्त हा मराठी शब्द स्पेलिंग मिस्टेक आहे. तर असे व्यक्ती ज्यांना जीवनामध्ये भरपूर संकट आलेली आहेत, आर्ततेने भगवंतांची शरण गेलेले, शरणागती पत्करतायत, पूर्णपणे व्यथित झालेले आहेत. आपण बघतो ना, जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये संकट येतं, तेव्हा सगळ्यात आधी आठवण कोणाची येते? हे देवा वाचव रे मला. पण तोच व्यक्ती त्याच्या जीवनात जेव्हा आनंद येतो, तेव्हा मात्र हे माझ्यामुळे झालं. तर अशा प्रकारे कधी कधी स्वार्थ बुद्धीने भगवंतांना विसरतो. तर ते आर्त. त्याच्यानंतर अर्थार्थी. अर्थी म्हणजे काय? ज्यांना धनसंपत्ती घर आवे. म्हणजे आपण आरत्या गातो, पूजा करतो, पण शेवटी पूजा, लाभ, प्रतिष्ठा, म्हणजे हे देवा मी तुला शरण जातोय, पण बदल्यामध्ये मला काय मिळणार? मी एवढे जप जाप, तपस्या, उपास तापास सगळं करायला तयार आहे, नवस फेडायला तयार आहे, तू म्हणशील तेवढे नारळ, पण त्या बदलीत धनम देही, पुत्रम देही, वरम देही, या सगळ्या ज्या आपल्या लिस्ट आहेत इच्छांच्या, त्या सगळ्या लिस्ट तयार आहे खिशामध्ये. जसं आपण पूजा केली, यज्ञ आटोपला की एक लिस्ट काढून भगवंतासमोर बसणे, आता मी माझं काम केलंय,
देवा आता तू माझी कामं कर. तर हे जे बिझनेस डिलिंग होतो, अर्थार्थी, अर्थात जे लोक त्या गोष्टींसाठी सुद्धा भगवंतांकडे शरण जातात, त्यांना नुकसान नाही, ऍटलिस्ट ते भगवंतांकडे जात आहेत. पण तरीही अशी स्वार्थी इच्छा करून जाणारे सुद्धा लोक शरण जातात. तिसरे जिज्ञासू, म्हणजे मला खरोखर आनंद होतोय, आत्ताही 30 लोक या कॉलवर आहेत, 7वा अध्याय चालू आहे. आणि खरोखरच तुम्हाला माझे नमन आहे, कारण तुम्हाला खरोखर जिज्ञासा आहे की बाबा रे, हे ज्ञान मला जे कुठल्याही शाळेत शिकवलं गेलं नाही, ते जर आज मला संधी मिळते तर मी का नव्हे समजून घेऊ. जीवनात जितके प्रश्न पडलेत त्याची उत्तरं मिळण्यासाठी मी खरोखर उत्सुक आहे. तर हे श्रेष्ठ श्रेणीत गणले जातात असे जी शरणागती आहे. आणि त्याच्यानंतर ज्ञानी, एक परमोच्च ज्ञान, मी कोण, भगवंत कोण, माझे त्यांचे नाते काय, आणि ह्या भौतिक सृष्टीच्या पलीकडचं जे आध्यात्मिक जगत आहे त्याच्याबद्दल जास्तीत जास्त ज्ञान अर्जित करण्याची इच्छा ज्यांना असते ते ज्ञानी. आर्त, अर्थार्थी, ज्ञानी, जिज्ञासू, अशा प्रकारचे 4 लोक नेमके मला शरण जातात. आणि म्हणूनच नंतर भगवंत सांगतायत की अशा प्रकारे अनेकोनेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान प्राप्त होते, तो मी सर्व गोष्टींच्या कारण असल्यामुळे मला तो शरण येतो. पण असा महात्मा जो आहे तो अत्यंत दुर्लभ असतो. म्हणजेच बहुनाम जन्मनामंते ज्ञानवानमा प्रपद्यन्ते वासुदेव सर्वमिती स महात्मा. थोडक्यात आपण सगळे या कॉलवर जे आहेत ते महात्मा आहात. फक्त महात्मा हे गांधी नव्हते, तर सगळे जे व्यक्ती अशा प्रकारे जिज्ञासू करून अनेक जन्मानंतर आत्ता कुठे या गोष्टींचे कारण समजून घेऊन भगवंतांना शरण जायची इच्छा करतायत, असे महात्मा खूप दुर्लभ असतात. तर हीच गोष्ट. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. ही जर तुम्हाला गोष्ट कळली असेल तर प्रश्न असा पडू शकतो की मग एका दृष्टीने तुम्ही म्हणता, मागच्याच आपण अध्यायामध्ये बघितलं की भगवंत जे आहे, 3 कर्ता आपण जे बघितले होते, परमात्मा जो सँक्शन करतो तो संपूर्णपणे न्यूट्रल असतो. मग जर भगवंत प्रत्येक जीवात्म्या प्रती असे संपूर्णपणे म्हणजे न्यूट्रल असतील, तर मग भगवंतांच्या प्रेमाचा वाटेकरी कोण, हा प्रश्न नक्कीच पडू शकतो ना. जर संपूर्णपणे म्हणजे जो मूड आहे, माया अपृत ज्ञान आहे, नराधम आहे, आणि एका दिशेला तुम्ही ज्ञानी, जिज्ञासू वगैरे म्हणतायत, भक्त म्हणतायत, असे सगळेच जीवात्मे या जगामध्ये आपण बघतो. आणि ते सगळे जर भगवंतांचेच पुत्र आहेत आणि भगवंत स्वतःच म्हणतायत की मी या कशातही, मी कोणाला आपलं लागून घेत नाही, आय एम नॉट कंपेल्ड बाय एनीवन, इतके जर ते न्यूट्रल असतील, तर मग भगवंतांच्या प्रेमाचा प्रश्न कुठे येतो. कारण प्रेमाचं आदान प्रदान तर व्हायला पाहिजे. तर या म्हणजे ह्या पॉइंटला डिस्कस करण्यासाठी मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. छोटंसं कोडं आहे, थोडंसं एक आईस ब्रेकर होईल. तर या फोटोमध्ये तुम्ही बघताय कुटुंब आहे, आणि मे बी काउंट करेक्ट नाहीये, पण समजा 7 मुलं आहेत या वडिलांना, 7 मुलांचं कुटुंब आहे. आणि या 7 मुलांपैकी प्रत्येकाची काही स्वभाव दिलेत, ग्रुप ऑफ पीपल. तर ते स्वभाव जाणून तुम्हाला हे सांगायचंय की तो जो पिता आहे त्याचं सगळ्यात जास्त कोणावर असेल. तर आय होप यू आर रेडी. पहिला मुलगा जो आई वडिलांच्या आज्ञेबाहेर नाही, आणि आई वडिलांनी त्यांना आपल्या सगळ्या लहान भावंडांची चांगल्या प्रकारे काळजी घेण्याची जबाबदारी दिली आहे. आज्ञाधारक आणि काळजीवाहू, हा पहिला मुलगा. दुसरा मुलगा त्रास देणारा, म्हणजे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जे काय करायचंय त्याला तो आपल्या जीवनामध्ये पुढे गेलेला आहे. आणि संपूर्णपणे त्याने, म्हणजे जसा तो मोठा होतो, टीनेज मध्ये येतो, तसा आई वडिलांना ठोकर दिलेली आहे. अशी पण मुलं असतात ना, अपत्य, जे आई वडिलांना पुढे झुगारून देतात, स्वार्थी असतात. तसा दुसरा मुलगा. तिसरा, चौथा आणि पाचवा हे मात्र जेव्हा जेव्हा गरज असते, काही जीवनात त्रास आला, पैशाची गरज लागली, काही प्रश्न पडलेत, तर तेव्हा मात्र हे म्हणजे त्या वडिलांकडे येऊन, आई वडिलांकडे येऊन त्यांची सल्ला, त्यांची मदत घेतात. बरोबर ना. आणि 6वा मुलगा, आता हे 3रा, 4था, 5वा एक कॅटेगरी झाली. 6वा मुलगा जो आहे
तो त्याला पालकांची सेवा करण्यासाठी म्हणजे त्याला इच्छा तर आहे, पण त्याला तसे करायला चांगलं प्रशिक्षण मिळालेलं नाही. म्हणजे फक्त इच्छा असून फायदा नाही, तो कुठेतरी भरकटला मध्येच. म्हणजे त्याला चांगलं शिक्षण किंवा मार्गदर्शन मिळालेलं नाही. असा 6वा मुलगा. 7वा मुलगा जो आहे त्याने मात्र आयुष्यभर आपल्या आईवडिलांची सेवा करण्याचं व्रत अंगीकारलंय आणि संपूर्णपणे तो आपल्या पालकांवरती समर्पित झालेला आहे. तर 7 प्रकारच्या मुलांचे स्वभाव तुम्ही बघितले, त्यांची कार्य जाणून घेतली. प्रश्न पुन्हा मी एकदा सांगतो. अशा प्रकारे जेव्हा मुलं असतील तेव्हा जरीही तो पिता जो आहे का पित्याप्रमाणे 7ही मुलांच्या चांगला सांभाळ करेल, म्हणजे सांभाळ करण्याची जबाबदारी पित्यावर आहे, कसाही असू दे, पण तरीही त्यातल्या त्यात तो खरोखर चांगल्या प्रेमाचा आदान प्रदान कोणाबरोबर करेल, कुठल्या मुलाबरोबर करेल. तुम्ही चॅट बॉक्समध्ये नंबर टाकू शकता 1 2 3 4 5 6 7. येस, मी 2 मिनिटं देतो आणि नंतर मी काही प्रश्न विचारेन का, हा पण प्रश्न आहे तर मला सांगा. म्हणजे आता आपण जे डिस्कस केलं त्या संदर्भामध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता. येस, वा, बहुतेक लोकांनी 7वा म्हटलेला आहे आणि कोणी फर्स्ट पण म्हटलेला आहे. व्हेरी नाईस. सो पहिला प्रश्न माझा असा आहे की ही 7 मुलं कोण? आत्ता आपण ज्या गेल्या काही सत्रामध्ये म्हणजे गेल्या एका अर्ध्या तासात किंवा मागच्या सत्रामध्ये जी चर्चा केली त्यावर आधारित ही मुलं तुम्ही ओळखू शकता का? These are analogical, explanation. Anyone would like to volunteer? Yes. योगेश आणि वेदश्री. येस, तुम्ही अनम्यूट करून सांगू शकता. सॉरी, चुकून माझा हात रेज झाला. हरकत नाही. एनिवे, मला वाटतं फक्त 10 मिनिटच राहिली आहेत, त्यामुळे मी कदाचित हा पोल घेऊ शकत नाही. जर तुम्ही निरखून बघितलं तरी सगळी 7 मुलं आत्ताच आपण डिस्कस केली. पहिला मुलगा जो त्या आई वडिलांच्या आज्ञेत आहे आणि त्याची लहान भावंडे त्यांची सगळ्यांची काळजी घेण्याचं कर्तव्य त्याला निभवायचंय, ते म्हणजे कोण? सगळ्या देवी देवता. आपण मागच्या सत्रात डिस्कस केलं ना, सगळ्या ज्या देवता आहेत, इंद्र, चंद्र, वरुण, गणेश, शिव, सगळे जे देवी देवता आहेत, ब्रह्मा, हे सगळे जे आहेत भगवंतांच्या बिहाफवर या सगळ्या विश्वाची जी रचना आहे, मेंटेनन्स आहे, डिस्ट्रक्शन आहे, ती सगळी कार्य बजावतायत. तर दीज आर लाईक डेमिगॉड्स किंवा देवी देवता. दुसरा मुलगा कोण आहे? त्रास देणारा, ज्याला संपूर्णपणे त्याने नकार दिलेला आहे, ती म्हणजे आपण 4 प्रकारचे बघितले ना आता, कुठले आहेत? मूढ, नराधम, माया, अप्रुत ज्ञान. तर ही सगळी त्या कॅटेगरीतली मुलं आहेत. 3रा, 4था, 5वा म्हणजे आर्त, अर्थार्थी, ज्ञानी आणि आर्थ आणि अर्थार्थी. फार जेव्हा जेव्हा त्रास झाला, काही गरज आहे, वळाले भगवंतांकडे. 6वा मुलगा जो आहे तो ज्ञानी, म्हणजे ज्याला इच्छा आहे भगवंतांची सेवा करायची पण तरीही त्याला मार्गदर्शन नाही. म्हणून असे जे ज्ञानी, ज्यांना आर्मचेअर स्पेक्युलेटर म्हणतात, की मागे खुर्चीवर टेकून असा विचार करत राहणे, मग असं होईल, मग तसं होईल, मग एक दिवस मी तसं होईल, मग असा मोक्ष मिळेल, असं खुर्चीमध्ये मागे पुढे करत विचार करत कर्म काही करायचे नाही, फक्त फिलॉसॉफिकल स्पेक्युलेशन करायचं. तर असे कधी व्यक्ती भटकू शकतात. जरी इच्छा चांगली असते पण सोर्स ऑफ नॉलेज अधिकृत नसल्यामुळे भरकटू शकतात. आणि 7वा पुत्र मात्र जो आहे भक्त, ज्याने संपूर्णपणे कृष्णाप्रती आपल्या आयुष्याला समर्पित केलंय. आणि म्हणून अगदी सोपं आहे, जसं तुम्ही उत्तर पण दिलं, की भगवंत जरी संपूर्णपणे न्यूट्रल असतील तरीही खास करून आपल्या भक्तांप्रती ते आकृष्ट होतात. आणि आपण पुढे जाऊन बघतो, पुढे याच उदाहरणामध्ये बघतोय, अर्जुन सारखा क्षत्रिय राजा त्याचा एक सारथी म्हणजे तुच्छ सेवक म्हणून भगवंतांनी तो रोल घेतलेला आहे. म्हणजेच आपल्या भक्तासाठी कुठल्याही थराला जाऊन ते या प्रेमाचा आदान प्रदान करण्यासाठी अतिशय उत्सुक असतात. तर हेच आपण ह्याच्यातनं थोडं शिकू शकतो. शेवटची काही मिनिटं राहिली आहेत,
सो हेच आपण बघितलं. पहिला मुलगा देवी देवता, दुसरे 4 प्रकारचे अपवित्र लोक, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा हे 4 प्रकारचे जे अर्थार्थी, ज्ञानी, जिज्ञासू, आणि 7वा मात्र परमेश्वराचा शुद्ध भक्त. तर अर्जुन विचार करायला लागतो की असं जर असेल तर इतके सारे देवी देवता आहेत, 33 कोटी देवता आहेत, तर त्या देवतांचं काय? म्हणजेच त्या देवतांना जर कोणी शरण गेलं असेल, आपण भारतामध्ये खास करून बघतो, लहानपणापासून माझी आई सुद्धा बरेच व्रत तपो व्रत वारकल्य ज्याला म्हणतात ती सगळी करायची. इतके देव, आणि प्रत्येक वारी सोमवार ह्याचा, मंगळवार त्याचा, बुधवार त्याचा हा ठरलेला असायचा. कुठल्या दिवशी कुठला उपवास करायचा, कुठल्या दिवशी कुठला भोग लावायचा, कुठला नैवेद्य लावायचा, कुठले नारळ फोडायचे, सगळं रेडी असतं. प्रत्येक देवीची, देवताची एक एक पुस्तकं, त्याची भजनी, भजनं ही सगळी ठरलेली. तर असे जे फक्त देवी देवतावरच विश्वास ठेवून पुढे जातात, त्यांची गती काय? साहजिक विचार अर्जुनाला येतो. आणि उत्तरादाखल मात्र हा जो सुंदर सेक्शन आहे, मला माहित नाही आपण कितपर्यंत आज संपूया. ओके, 9 minutes आर देअर. सो प्रत्येक जण, तर हा जो पुढचा सेक्शन आहे आपण थोडासा प्रश्नोत्तरामध्ये कन्वर्ट केलाय, म्हणजे समजायला सोपं. तर प्रत्येक व्यक्ती हे भगवंत जर सगळ्याचे स्त्रोत असतील तरी देवी देवतांचा आश्रय का घेतात आणि कृष्णाचा का घेत नाहीत? तर सोपी गोष्ट आहे. जर मला बिझनेस डीलिंगमध्येच इंटरेस्ट आहे, माझ्या काम इच्छा पूर्ण करायच्या आहेत, तर कृष्णाबरोबर थोडा प्रॉब्लेम आहे. कारण भगवंतांकडे जर तुम्ही काम इच्छा म्हणजे भौतिक इच्छा मागायला गेलात तर भगवंत देतीलच असं नाही. का? कारण ते एका प्रेमळ पित्याप्रमाणे आहेत. उदाहरणादाखल जर एखादी दात किडलेली, संपूर्ण दात किडलेत छोटीशी मुलगी, चॉकलेट खाऊन खाऊन, 7 वर्षाची मुलगी, ती जर दुकानात गेली आणि म्हणाले, ओ काका काका हे घ्या 20 पैसे, मला चॉकलेट द्या, तर ते काका म्हणणार आहेत का, बेटा तुझे दात दाखव, किती किडलेत बरं, चॉकलेट खाणं चांगलं नाही, जा बाळा तू आपल्या वडिलांकडे जा, ते तुला चांगलं खाऊ घालतील, असं म्हणणार आहे का? कधीच नाही. ते काय म्हणतील, 20 पैसे मिळतायत ना, मग काही करू. अगदी त्याच प्रकारे जेव्हा देवी देवतांकडे आपण काही वर मागतो तेव्हा ते बाध्य होतात. दे आर बाउंड टू गिव्ह, कारण आपण त्यांच्यासाठी व्रत केलेली असतात. कृष्णाचं मात्र तसं नाही. भगवंत बघतात की या साधकासाठी जर चांगलं असेल तर ते नक्कीच वर देतील. म्हणजे जर तुम्ही संपत्ती मागतायत, भौतिक संपत्ती, जर भौतिक संपत्ती मिळून तू चांगली भक्ती करणार असशील तर नक्कीच तुला करोडपती बनवतील. पण तोच व्यक्ती जर करोडो घेऊन भगवंताला विसरणार असेल तर त्या व्यक्तीला रस्त्यावर आणायला भगवंत मागे पुढे विचार करत नाही. आणि म्हणूनच कदाचित लोक भगवंतांकडे न जाता देवी देवतांकडे जातात, कारण भौतिक इच्छा पूर्ण होतात, लगेच पूर्ण होतात. बरोबर ना? सो हे पहिलं. देवी देवता उपासकांना कमी बुद्धिमान म्हटलं जातं. तर हा थोडासा विचार करण्याचा आहे, आणि हे शास्त्रांचं वचन आहे बरं का. की पुढे जाऊन आपण आता तेवढे श्लोक आपण चर्चा करू शकत नाही आहोत, पण खास करून जे व्यक्ती, आपण उदाहरणं बघितली, हिरण्यकशिपू म्हणा, रावण म्हणा, सगळ्यांना अमर व्हायचं होतं, बरोबर ना? आणि त्यांनी ब्रह्माजींची इतकी तपश्चर्या केली, आणि जेव्हा म्हटलं, ब्रह्मदेव प्रसन्न झाले, म्हटले काय देऊ वर, बाळा माग, तू एवढी वर्ष घनघोर तपस्या करतोयस, शरीर बघ तुझं एवढं क्रूश झालंय, वारुळांनी मुंग्यांनी खाऊन टाकलंय, तर आता मात्र तू मला जो वर मागायचाय तो माग, मी तुला नक्कीच देईन. आणि लगेच काही वेळ न दवडता हा हिरण्यकशिपू काय मागतो, हे ब्रह्मदेवा मला लगेच अमर बनवून टाक, मला मृत्यू नकोय, कारण जर मला मृत्यू नसेल तर मी सर्वात शक्तिशाली होऊ शकतो. ब्रह्माजी स्मितहास्य करतात, म्हणतात बाबा रे, जे माझ्याकडे नाही, म्हणजे आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार म्हणतात ना, तर माझ्याकडेच नाही तर मी तुला कुठून देणार. तर असं जेव्हा म्हणतो तेव्हा हिरण्यकशिपू आपल्या शकला लावून अशा काही कंडिशन्स घालतो की हवेत मारणार नाही, जमिनीवर मारणार नाही, आकाशात मारणार नाही, पुरुष मारणार नाही, स्त्री मारणार नाही, पशु मारणार नाही, वगैरे वगैरे. अशी बरीच कंडिशन्स घालून त्याला वाटतं की आपण अमर झालोय, पण नरसिंहदेव त्या सगळ्या कंडिशन्स मधनं तारून त्याचा वध करतात. तीच गोष्ट रावणाची, तीच गोष्ट सगळ्या असुरांची. म्हणजेच काय, जी देवी देवता आपल्याला वरदान देतात ती मर्यादित आणि तात्पुरती असतात, कारण ती त्यांची शक्ती कुठनं येते,
अल्टिमेटली दे ऑल कम फ्रॉम डिराइव्ह स्ट्रेंथ फ्रॉम सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड. आणि म्हणूनच भगवंत इकडे म्हणतात कामैस्ते रित ज्ञाना प्रपद्यन्ते अन्य देवता तम तम नियम आस्थाय प्रकृत्या नियता स्वया. ज्यांचं ज्ञान हे भौतिक कामनांनी हिरावलेलं आहे ते मात्र देवी देवतांना शरण जातात आणि त्यांना आपापल्या पद्धतीने विधिविधानांचं पालन करतात. पण अशा पद्धतीने जेव्हा कृपा संपादन करण्याचा आणि इच्छित भोग प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात, पण ते जे लाभ त्यांना मिळतात ते मीच प्रदान करतो. पण अंततः अंतवत्तु फलम तेषाम, भगवंत म्हणतात की हे जे व्यक्ती आहेत अल्पबुद्धी आहेत. आणि म्हणूनच देवी देवतांचा पूजा करणे हे काही पाप नव्हे, पण ते सुज्ञपणाचे लक्षण नव्हे, एवढंच आपण ह्याचा टेकअवे घेऊ शकतो. आणि म्हणूनच भगवंतांच्या सर्वोच्च जे पद आहे त्याच्याबद्दलचं अज्ञान असल्यामुळे ह्यांना कमी बुद्धिमान मानलं जातं. आणि जरी असा कोणी पुढे जात राहिला तर काय होणार, शेवटी तो देवी देवतांच्या ग्रहावर जाईल. ब्रह्मलोक, सत्यलोक, तपोलोक, महलोक, बरीच लोक आहेत, स्वर्गलोकांचे बरेच प्रकार आहेत. तिकडे जाऊन अनिमित म्हणजे असीमित आनंद उपभोगेल. सुंदर सुंदर अप्सरा आहेत, सुंदर नंदनकानन वन आहेत, गार्डन्स आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे आहार विहार करून ना तिकडे जरा ना काय म्हणतात त्याला रोगराई नाही, म्हातारपण नाही, जन्माला येतानाच तरुण म्हणून जन्माला येतो. पण तिकडेही मृत्यू आहेच, कारण हे सगळे जे ग्रह आहेत, ग्रहमालिका जिकडे देवी देवता राहतात, वास करतात, त्या सगळ्या भौतिक जगताच्या अधिपत्याखालीच येतात. म्हणजेच काय, जन्म आणि मृत्यू त्यांनाही चुकलेला नाही. आणि जसं आपलं पुण्याचं बँक बॅलन्स संपलं, क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. कितीही आनंद, असीमित आनंद उपभोगला तरी त्याला अंत आहेच. आणि पुन्हा एकदा आपल्याला याच भूतलावर जन्म घेऊन पुन्हा एकदा त्याच चक्रातनं जावं लागतं. आणि म्हणून अल्पबुद्धी म्हणजे हे काही हिणवलेलं नाहीये कोणाला की बाबा तू अल्पबुद्धी आहेस, पण हे समजून घेणं, तत्वतः समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि आपण बघतो की देवी देवता हे आपल्यासारखे जीवात्मेच आहेत, फक्त त्यांना एक वैश्विक प्रशासन करायचं म्हणून त्यांना भगवंतांनी भरपूर शक्ती दिलेल्या आहेत आणि म्हणून ते आपल्यापेक्षा खूप प्रगत आणि उच्च स्तरावर आहेत. पण तरीही ते जीवतत्वातच मोडले जातात आणि त्यांचा जो कार्यक्षेत्र आहे ती ही भौतिक प्रकृतीच आहे. आणि ज्यांचा स्रोत जे आहे, ज्यांची शक्ती जी आहे ते सर्वोच्च भगवंताकडनं येतात. मग कोणी म्हणेल की बरं ठीक आहे, एवढं जर असेल तर राहू द्या आध्यात्मिक वगैरे तुम्ही म्हणताय, पण मला भौतिक ज्या माझ्या वासना आहेत त्या तरी मी पूर्ण करायला देवी देवतांकडे का जाऊ नये. तर ह्याच्यात सुद्धा थोडासा आपल्याला विचार करायला पाहिजे. जसं मी पहिलं उदाहरण दिलं, जर देवी देवतांची उपासना कराल तर तुम्हाला तसे इप्सित वर मिळणं हे क्रमप्राप्त आहे. पण ते जे वर आमच्या जीवनात मिळतील ते माझ्यासाठी तुमच्यासाठी चांगले आहेत का, हे मात्र देवी देवता विचार करत नाही, ते ठरवू शकत नाही. एक अशीच गोष्ट आपण बघितलीये वृकासुराची. हा जो असुर आहे अशी भीषण तपश्चर्या करतो शिवजींची की भगवान शंकर त्यांना प्रसन्न होतात, पार्वती बरोबर येतात, आशीर्वाद देतात, वर माग म्हणतात. आणि वृकासुर जो आहे तो क्षणाचाही विलंब न करता वर मागतो, हे महादेवा मला असा वर दे की ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवेन त्याची 100 शकलं होतील. आता शिवजी जे आहेत ते आशुतोष आहेत, वैष्णवानाम यथा शंभू, भगवंतांकडनं शक्ती मिळालेली असे महान शिवजी. पण ते आशुतोष पण त्यांना म्हटलं जातं, म्हणजे लगेच प्रसन्न होतात आणि क्षणाचाही विचार न करता म्हणतात तथास्तु. तर जसं तथास्तु म्हणतात, वृकासूर अगदी कुत्सितपणे हसायला लागतो आणि शिवजींना आश्चर्य वाटतं की महादेव म्हणतात की हा का बरं असं विचित्रपणे वागायला लागलाय, आता वर मिळाला ना तर जा तुझ्या कामाला. वृकासूर म्हणतो थांबा, हे महादेवा माझी इच्छा आहे की मला पार्वतीचा, म्हणजे जी माता पार्वती जी भगवंतांची भार्या आहे तिचा भोग मला करायचा आहे. तर बघा आसुरी इच्छा अशी असते, म्हणजे भगवंताला बाजूला सारून त्यांची जी शक्ती आहे ती शक्ती त्यांना भोग करायची असते. तर शिवजी
आणि अशा प्रकारे आता वर तर दिलेला आहे, म्हणजे ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल त्याची 100 शकले. म्हणजे जर शिवजींच्या डोक्यावर हात ठेवला तर वर खरा होण्यासाठी त्यांची शकल होणार, तर शिवजी तिकडे पलायन करतात. आणि ऑफकोर्स नंतर गोष्ट पुढे जाते, कृष्ण त्यांना भेटतात वाटेत आणि कृष्ण मग त्या वृकासुराला सांगतात की बाबा रे, तुला जो वर मिळाला आहे मला वाटत नाही तुला खरं आहे. तुला जर खरोखर टेस्ट करायचं असेल, कारण टेस्ट केल्याशिवाय तुला त्याच्यातलं खरं खोटं कळणार नाही, तर तू जरा टेस्ट करून बघ, स्वतःच्या डोक्यावर ठेव, काय होतं का बघ. आणि अशा प्रकारे मूर्ख बनतो, स्वतःच्या डोक्यावर हात ठेवतो आणि 100 शकलं होतात. एनिवे, ती गोष्ट नामानिराळी, पण सांगण्याचा उद्देश एवढाच की भौतिक वासनेसाठी जरी आपण, कामेच्छेसाठी जरी आपण देवी देवतांकडे गेलो तरी आपल्या जीवनातल्या समस्या दूर होतील हे नक्की नाही, नक्कीच असं होऊ शकत नाही. आणि म्हणूनच आपण हे समजू शकतो की या सगळ्या देवी देवता आहेत, त्यांना सामर्थ्य दाता कोण आहेत, ते म्हणजे भगवंत. तर शुद्ध भक्त जे आहेत ते कशा प्रकारे या देवी देवतांना बघतात, तर त्यांच्याकडे भौतिक गरजांसाठी जात नाही. पण मग कोणी म्हणेल मग गणपतीचं देऊळ आहे, शंकराचं देऊळ आहे, देवीचं मातेचं देऊळ आहे, मग आपण काय पाया न पडता असंच निघून जाणार का? तर नाही, ते आपल्यापेक्षा अगदी खूप प्रगत स्तरावर आहेत. आपण त्यांच्यासमोर काहीच नाही. पण त्यांची जर खऱ्या अर्थाने आराधना करायची असेल तर त्यांना आपण नतमस्तक होऊन एकच मागणं मागू शकतो, ते म्हणजे भगवान श्रीकृष्णापती मला शुद्ध भक्ती प्रदान कर. असाच जेव्हा वर आपण मागू तेव्हा मात्र या देवी देवता संपूर्णपणे समाधानी होऊन तुम्हाला दोन्ही हातात. तर कशा प्रकारे आपण देवी देवतांची म्हणजे त्यांचा काय म्हणतात त्याला रिस्पेक्ट करावा, हे आपण चांगल्या प्रकारे आपण समजून घेतलं पाहिजे. तर सांगण्याचं तात्पर्य हेच या सगळ्या चर्चेमधनं, की देवी देवतांची उपासना जी आहे ती भौतिक स्तरावर आहे आणि आध्यात्मिक स्तरावर जर आपल्याला भक्ती करायची असेल तर सर्वोच्च परमेश्वराचीच आपल्याला शरण जावं लागेल. आणि जरी आपण सगळ्यांनी पूजा केली, म्हणजे व्रत वारकल्य केली, तरी त्याचा परिणाम जो आहे तो कधी ना कधी नाश होणारा आहे. तर त्यामुळे कृष्णाची भक्ती जर आपण केली तर जन्मजन्मांतरी, म्हणजे थोडी अपूर्ण राहिली तरी आपल्याला पुढच्या जन्मी ती नक्कीच कामाला येते आणि ती चिरंतन आणि अमर्यादित असते. आणि म्हणूनच एक भक्त जो आहे तो संपूर्णपणे भगवंतांवर अवलंबून असतो आणि जे काय मिळतं ते उगाच मला हे दे ते दे मागत फिरण्यापेक्षा जे मिळतं त्याच्यात पूर्णपणे समाधानी राहून आपली जीवनातली वाटचाल करतो. तर अशा प्रकारे आपण हेच ह्याच्यात शिकू शकतो. या सुंदर तात्पर्यामध्ये निष्कर्ष एवढाच निघतो की भगवंत हे सर्वोच्च स्वामी आहेत, ज्यांना भूत, वर्तमान आणि भविष्य या सगळ्याची माहिती आहे आणि त्यांना अनुमान प्रमाण द्वारे आपण समजू शकत नाही किंवा फक्त चर्चा करून आपण त्यांना समजू शकत नाही, तर फक्त भक्तीद्वारेच आपण त्यांना समजू शकतो. तर ह्या सुंदर 7व्या अध्यायाचा आज आपण चर्चा केली. थोडक्यात आपण श्रवण करण्याचे महत्व आपण बघितलं. त्यानुसार कसं भगवंत सर्वत्र आहेत तरीही दिसत नाहीत आणि तरी त्यांचं अस्तित्व कसं ओळखायचं ह्याच्याबद्दल आपण चर्चा केली. कुठल्या प्रकारचे लोक स्वीकार करतात आणि नाकारतात आणि का नाकारतात, आणि जरी ते नाकारत असतील तरी ते भगवंतांच्या मायादेवीलाच शेवटी शरण जातात न जाणतेपणे, हे आपण ह्याच्यातनं आज समजू शकलो. आणि शेवटी मात्र देवी देवतांचा जो सेक्शन आहे तो 4थ्या अध्यायात आपण थोडासा उल्लेख केला होता, पण आज आपण त्याच्यावर विस्तृत चर्चा केली. तर येथेच आपण आजचा हा जो अध्याय आहे इकडे आपण विराम देतोय. ज्यांना कोणाला प्रश्न असतील ते कंटिन्यू करू शकता. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. थँक्यू. कोणाचे काही प्रश्न आहेत का? हो जी, एक प्रश्न होता, म्हणजे एक डाऊट होता. मीना मानेमाताजी यांनी आपण जेव्हा एक्झाम्पल घेतलं होतं 7 मुलांचं, तेव्हा त्यांचं एक कमेंट होती की आई वडील यांना सर्व मुले सारखीच असतात. यावर आपलं काय? बरोबर. आणि म्हणूनच तुम्ही जर बघितलं, जर आपण कोणी विचारला तो प्रश्न बाय द वे?
मीना माने माताजी. जे कोणी प्रश्न विचारतायत कृपया तुम्ही शक्य असेल तर व्हिडिओ ऑन करू शकता, कारण थोडस वैयक्तिक आदान प्रदान पण होतं. कारण समोरचा व्यक्ती कोण आहे कसा आहे कळलं नाही तर कंटेक्स्ट मिळत नाही. येस नमस्कार प्रभूजी. येस येस प्रभूजी माताजी, शब्दात पण एक इलॅबरेट करू शकता प्रश्न तुमचा? ते तुम्ही म्हणजे 7 मुलांपैकी कुठला मुलगा म्हणजे हे असं आहे म्हणून म्हटलं आई वडिलांना कसे आपली सर्व मुलं सारखीच असतात ना. बरोबर बरोबर. सो आपला तोच पॉइंट होता. भगवंत जेव्हा म्हणतात की मी संपूर्णपणे न्यूट्रल आहे, तेव्हा त्यांचं जे निरपेक्षपणा आहे, न्यूट्रॅलिटी आपण कसं समजू शकतो ते म्हणजे ते कोणालाही फोर्स करत नाही. म्हणजे दहशतवादी कसा हा हजारो लोकांची हत्या करायलाही तेवढाच स्वतंत्र आहे जेवढा भक्त प्रल्हाद भगवंताच्या चरणकमली संपूर्ण जीवन सर्वस्व नोचार करायला संपूर्णपणे स्वातंत्र्य आहे. म्हणजेच काय, एक भगवंत हे डिक्टेटर नाहीयेत, एक काय म्हणतात त्याला, हिटलर सारखे की मी जसं म्हणेन तसंच कर असा म्हणजे ते आपल्यावर जबरदस्ती करत नाही. त्या अर्थाने ते आपल्यावर म्हणजे खरा प्रेमळ जो पिता असतो तो आपल्या मुलांना कुठे फोर्स करत नाही, बरोबर ना. तो सगळ्यांच्या समान दृष्टीने बघतो. पण तरीही त्या मुलांपैकी जे स्वतः इच्छेने आदान प्रदान, प्रेमळ आदान प्रदान करू इच्छितात, त्यांना मात्र तो पिता जो आहे एक विशिष्ट त्यांच्यासाठी एक आपल्या हृदयातली जागा काढून ठेवतो, ते आहेत भक्त. त्या अर्थाने आपण ही अनॉलॉजी घेतली की तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. आई वडील दृष्टीने ते समान आहेत, सगळे समान आहेत, पण मुलांच्या दृष्टीने आई वडील समान आहेत का? कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतोय. काही साठी विचार करतायत, काही परमार्थासाठी विचार करतायत. तर ज्या ज्या पद्धतीने जो जो व्यक्ती आदान प्रदान करू इच्छितो त्याच पद्धतीने मी त्यांच्या बरोबर रेसिप्रोकेट करतोय. भगवंतांनी आधी सांगितलेले, बरोबर ना. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. ज्या पद्धतीने जो आराधना करू इच्छितो किंवा नाकारू इच्छितो त्याला भगवंतांनी पूर्ण सूट दिलेली आहे. तर म्हणून त्या दृष्टीने भगवंत समान दृष्टी ठेवतात. धन्यवाद. वी कुड आन्सर युअर क्वेश्चन. योगेश रासने प्रभूंना प्रश्न. येस योगेश प्रभू, ऍज युज्युअल म्हणजे सुंदर प्रश्न प्रत्येक सत्रामध्ये असतात. सो हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. माझा प्रश्न असा आहे की जे नास्तिक असतात आणि वाईट प्रवृत्तीचे लोक असतात, जरी प्रगती करत असतील आयुष्यात तरी ते एक कुठल्या तरी अननोन फिअर मध्ये जगत असतात. आणि जे आस्तिक असतील किंवा नसतील सुद्धा पण एक चांगल्या कर्मानी आणि चांगल्या धर्मानी सज्जनपणाने वागत असतील तर मे बी ते एक फिअरलेस लाईफ सुद्धा जगत असतील की बाबा देर इज समवन टू प्रोटेक्ट देम और टू शील्ड देम. आणि जर आपण भगवंतांना शरण गेलो तर तिथे फिअर फॅक्टर तर अजिबात राहिला नाही पाहिजे की वी नो दॅट देर इज अ सुरक्षा कवच ज्याला आपण म्हणतो, टू डू अँड थिंग्स गुड थिंग्स इन लाईफ. राईट, व्हेरी नाईस. पण कधी कधी हा प्रश्न पडतो आत्ताच, म्हणजे कर्मधर्म संयोगाने आम्ही आता एक बुक डिस्ट्रीब्युशन करतोय. एका व्यक्तीशी आत्ताच माझी ओळख झाली अर्ध्या तासापूर्वी, आणि चर्चेमध्ये त्याचं म्हणणं असंच होतं की माझं आयुष्य, म्हणजे तो व्यक्ती सांगतोय की माझ्या आयुष्याचा उद्देश एकच आहे, मी चांगलं करावं आणि दुसऱ्यांबरोबर चांगलं वागावं. हे जर मी करू शकलो तर माझ्या आयुष्याचं उद्देश सफल झालं. तर मी म्हटलं चांगली गोष्ट आहे, ऍटलिस्ट तुमचे जे विचार आहेत ते बाकीच्यांपेक्षा खूप प्रगत स्तरावर येतात. असे विचार करणारे खूप कमी लोक आहेत की मी भला आणि बाकीच्यांचं भलं हो. पण जर आपण थोडीशी चर्चा मागे घेतली, कर्मयोग 3ऱ्या अध्यायामध्ये आपण एक तक्ता दाखवला होता, बरोबर ना. त्याच्यात 3 प्रकारची कर्म आपण सांगितली होती. कोणी आठवू शकतील का? कर्माचे 3 प्रकार बघूया, किती लक्षपूर्वक लोक ऐकतात तेही कळेल मला. उजळणी करूया थोडीशी. कर्म, अकर्म, विकर्म आणि कर्म. येस, यु आर राईट. विकर्म म्हणजे विरुद्ध कर्म, कर्म म्हणजे स्वधर्मानुसार जे काही क्रिया करतो ती सगळी, शरीर चालवण्यासाठी जी कर्म करतो ती सगळी कर्म. आणि 3रं आहे अकर्म,
बरोबर ना? अकर्म थोडस बाजूला ठेवू सध्या, कारण जे कर्म आपण अनासक्त अवस्थेने करतो, भगवंतांप्रती करतो, ते अकर्म, ज्याची रिॲक्शन मिळत नाही. पण तुमच्या प्रश्नादाखल मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला सगळ्यांनाच. कर्म आणि विकर्म ह्यांच्यामध्ये कॉमन काय? हा जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे प्रभूजी एखादा व्यक्ती शास्त्रांच्या विरुद्ध जाऊन वाईट कर्म करतोय आणि एखाद्या व्यक्ती शास्त्रांप्रमाणे, शास्त्रांनी दिलेल्या वचनांप्रमाणे कर्म करतोय, पण त्याला इच्छाची म्हणजे भौतिक इच्छा आहेत, त्या इच्छेप्रमाणे तो कर्म करतोय. अकर्म नव्हे, पण कर्म. तर विकर्म आणि कर्म ह्याच्यातलं साधर्म्य काय? व्हॉट इज कॉमन टू बोथ ऑफ देम? येस, जैन प्रभू. प्रभूजी दोन्ही कर्मांमध्ये आपल्याला फळे भोगावे लागतात. फळं भोगावे लागतात. महत्वाचं म्हणजे कर्म बंधनात दोघेही अडकलेले असतात. एक विचार करा, विरुद्ध कर्म जी करतो, विकृत कर्म जी करतो, त्याला वाईट फळं भोगावी लागतात. हे जितकं खरं आहे तितकेच खरं हे पण आहे, जे चांगली गोष्ट, चांगली कर्म करतात, बरोबर ना? आपण म्हणतो ना, मैं भला और सबका भला, ते सुद्धा कर्मबंधनामध्येच अडकलेले आहेत. म्हणजेच काय, सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू. कोणी दुःख भोगणार आहे, कोणी सुख भोगणार आहे, पण सगळे त्या तात्पुरत्या, जे दुःखालयम अशाश्वतम, या अशाश्वत जगाचेच भागीदार आहेत. शेवटी जेलच्या बाहेर जाऊ शकत नाही. म्हणजेच जोपर्यंत मी जरी चांगली कर्म करत असीन, पण ती चांगली कर्म भगवंतांच्या सेवेमध्ये जोपर्यंत लावत नाही, तोपर्यंत मला कर्मबंधनातनं मुक्ती नाही. म्हणून इट इज नॉट इनफ, इट इज गुड, बट देर इज अ बेटर वे. हेच मला ह्याच्यातनं सांगायचंय. कर्म हे चांगलं आहे, पण त्याच्याहून चांगलं अकर्म. कारण तेच कर्म करत असताना ऍट द बॅक ऑफ द माइंड जर आपण पूर्णपणे आपला जो अटिट्यूड आहे तो भगवंतांप्रती फेवरेबल ठेवून, त्यांचे भगवंत आणि त्यांच्या भक्तांच्या सेवेत जर आपण आपली कर्म वाहिली, कर्मफळं वाहिली, तर तीच कर्मफळं आपल्याला बंधनमुक्त करू शकतात. देर इज नो रिॲक्शन फॉर अकर्मा, राईट? सो फक्त कर्म करणे म्हणजे कर्मयोगी नव्हे. खरा कर्मयोगी जो आहे तो संपूर्णपणे अनासक्त होऊन भगवंतांच्या सेवेत आपल्याला स्वतःला रुजू करतो. तर ही गोष्ट पण आपण विचार करायला हवी. सो आय होप योगेश प्रभू, दॅट इज व्हॉट यू वॉन्टेड टू से, राईट? येस सर. पण माझा परत एक प्रश्न आहे, सॉरी, की कर्म करता करता आपल्याला कसं कळतं की आपण अकर्म कसं करायला पाहिजे? अकर्म ज्ञानचक्षु, जे आपण आता करतोय त्याच गोष्टी करायला पाहिजे. भगवंतांच्या दिव्य ज्ञानाचं श्रवण करून त्यांचे जे भक्त आहेत त्यांचा सहवास घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे. आपण एक, येस, ABCD, बरोबर, असोसिएशन, बुक्स, डाएट अँड चॅन्टिंग. पण विशेष करून जसा योगेश प्रभूंचा प्रश्न आहे, आपण त्यांचंच उदाहरण घेऊया. योगेश प्रभू, तुम्ही काय प्रोफेशन मध्ये आहात? सर माझे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत 2. मी Wonderful. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे. येस. सो योगेश प्रभू इज इन अ मॅन्युफॅक्चरिंग, आणि मीही मॅन्युफॅक्चरिंग मध्येच आहे, बरं का, फॉर युअर इन्फॉर्मेशन. सो वी बिलॉंग टू सेम प्रोफेशन. सो मॅन्युफॅक्चरिंग उद्योगातनं जे काय म्हणतात त्याला उत्पन्न मिळतं, त्या उत्पन्नाचा काही भाग, उदाहरणार्थ म्हणतो मी योगेश प्रभू, जस्ट फॉर द सेक ऑफ एक्झाम्पल, इफ यू हॅपन टू स्पेंड सम पोर्शन ऑफ युअर इन द सर्व्हिस ऑफ द लॉर्ड, म्हणजे काय, तर आपल्या स्वतःचे जे तुमचं कुटुंब असेल, पत्नी असतील, मुलं असतील, त्या सगळ्यांच्या साठी एक चांगलं वातावरण घरामध्ये छोट्या भगवंतांच्या विग्रहांची स्थापना केली आणि असं निर्माण केलं जेणेकरून तुम्ही भक्तिमय जीवन जगू शकता. विच मीन्स यू आर स्पेंडिंग वर्सेस फक्त मुलांसाठी स्मार्टफोन, पत्नीसाठी कार आणि मॉलमध्ये जाऊन पैसे घालवणे, असे दोन्ही प्रकारे आपण पैसे उडवू शकतो. पण तेच जी लक्ष्मी मिळते त्याचा छोटासा भाग आपण सेवेसाठी गुंतवला तर ते जे कर्म आहे ते अकर्मात परिवर्तन झालं. दुसरं उदाहरण, त्याच उत्पन्नातनं तुम्ही कुठल्या तरी मॉलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवता, बरोबर ना? साधी सोपी गोष्ट आहे, प्रत्येक जण करतो. पण आपण बघितलं, जर आपण एक्नॉलेज केलं नाही की हे जे अन्न मला मिळतंय ते भगवंतांकडनं आलेलं आहे,
आणि आपण भोग न लावता ते जर अन्न मी माझ्या तृप्तीसाठी ग्रहण केलं तर मी पापच खातोय, हे भगवान स्वतः सांगतायत. मग तेच जेवण, ते जे आपण अन्न घेतोय, ते मी अन्न भगवंतांना अर्पण करून जर मी प्रसादाचा सेवन केलं तर द सेम प्रोसेस ऑफ इटिंग बिकम्स अकर्म. सो मी तुम्हाला 2 उदाहरणं दिली. वन इज युअर अर्निंग्स, हाऊ टू स्पेंड युअर अर्निंग्स. इफ यू स्पेंड दॅट मनी into the activities which is not prescribed, जुगारामध्ये उडवले, मद्यपान केलं, that becomes विकर्म. मी उदाहरण देतोय बरं का, तुम्ही तसं करत नाही, मी फक्त उदाहरणार्थ देतोय, एनॉलॉजी देतोय. सेम मनी इफ यू स्पेंड फॉर युअर ओन प्लेजर्स, म्हणजे स्वतःच्या शरीराची निगा राखण्यासाठी कपडे लत्ते घेणे, शरीराची निगा राखणे, जेवण खाण करणे, तृप्ती मिळवणे, दॅट ऍक्टिव्हिटी विल अर्न यू सम. आणि दान धर्म केला तुम्ही, तरी दान धर्म केला तर इच्छा काय की मला काही पुण्य मिळावं. सो दॅट बिकम्स युअर कर्मा बिकॉज देर इज अ गुड रिॲक्शन. अर्लियर देर वॉज बॅड रिॲक्शन, नाव यू हॅव गुड रिॲक्शन, कर्मफळ मिळतं. पण तीच कर्म, तेच जे प्रोफेशन, तेच जे इन्कम आहे, तुम्ही भक्तांच्या सेवेसाठी, समजा गो सेवेसाठी दिलं, भगवान काही मंदिराचा प्रोजेक्ट येतोय, काही प्रीचिंग प्रोग्राम आहे, भगवद्गीता डिस्ट्रीब्युशन चालू आहे, किंवा स्वतःचं कुटुंब कशा प्रकारे मी भगवंतांच्या सेवेत लावू शकतो, ह्याच्यासाठी काही इन्व्हेस्ट, सेम इन्कम विल बिकम सोर्स ऑफ युअर. सो म्हणजे वस्तू बदलण्याची गरज नाही, परिस्थिती बदलण्याची गरज नाही, साधनं बदलण्याची गरज नाही, फक्त दृष्टिकोन बदलला पाहिजे. सो सेम कर्मा कॅन कन्वर्टेड गेट इनटू अकर्मा. ग्रॅटिट्यूड इज इम्पॉर्टंट आणि सेल्फलेस सर्व्हिस पाहिजे. येस, सेल्फलेस सर्व्हिस, ग्रॅटिट्यूड अँड प्रेयरफुल मूड, हे तिन्ही गोष्टी त्याच्यात असायला पाहिजे. तर मात्र अकर्म, आपण खऱ्या अर्थाने कर्मयोगी बनू शकतो. And sir, if there is pure love towards भगवंत, तर माझ्या मते ऑटोमॅटिकली या गोष्टी येत जातील. सेल्फलेस सर्व्हिस असेल, ग्रॅटिट्यूड असेल, किंवा सरेंडर असेल. आणि म्हणजे आय हॅव स्टार्टेड एक्सपिरियन्सिंग की आय हॅव स्टार्टेड गेटिंग अटॅच्ड टू भगवंत. असं त्यांचं केलं नाही, असं मंत्र वगैरे म्हटले नाही तर मला थोडंसं रेस्टलेस होतं दिवसभरात. एकदा ते असं केल्यानंतर एक सॅटिस्फॅक्शन मिळतं. त्याला म्हणतो ना की हळूहळू अटॅचमेंट यायला सुरुवात झालेली. येस, जेव्हा प्रेम जे आहे, म्हणजे आपण पुढे जाऊन भक्तीचे वेगळे खास करून म्हणजे इतर जे धर्म म्हणता येतात, म्हणजे लौकिक रूपाने जे धर्म म्हटले जातात किंवा रिलिजन्स आहेत, त्याच्यात भीती, म्हणजे बाबा रे तू जर देवाची आराधना केली नाहीस तर तुला पाप लागणार, अशा भीतीपोटी कोणी भक्ती करतं. मग त्याच्या सगळ्यात निम्न स्तर म्हणजे मला शिक्षा मिळू नये म्हणून मी मंदिरात जाईन, 4 नारळ चढवीन, तुला खुश ठेवीन, मग मला शांती दे. तर ही झाली भीतीपोटी की मी जर केलं नाही तर मला संकट मिळतील. त्याच्याहून जो प्रगत स्तर आहे तो म्हणजे ड्युटी, की बाबा मंदिरात जाणे, सणावारी व्रतवैकल्य करणे किंवा उपवास तापवास करणे हे ड्युटी आहे. तर थोडासा प्रगत स्तर आहे. पण त्याच्याहून प्रगत स्तर जो तुम्ही आता सांगितला, जर मला प्रेम असेल भगवंतांप्रती, तर प्रेमापोटी मग मी हा विचार करत नाही की मला सकाळी लवकर उठावं लागतं, थंड पाण्याने आंघोळ करावी लागते का, मग मला माझा वेळ द्यावा लागतोय का, मी जो दुसऱ्या कामात वेळ घालवीन, मी ह्याच्यासाठी माझा वेळ खर्च होतोय का, मला एवढं म्हणजे सॅक्रिफायसेस करावं लागतं, हा विचार मी कधीच करणार नाही. तर प्रेम जेव्हा होतं तेव्हा तुम्ही स्पष्टपणे सांगितलं की तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी जे आहेत, अकर्म जे आहे ते नॅचरली आपल्या स्वभावामध्ये येतं. आणि अगदी बरोबर म्हणला, असं प्रेम जर मिळवायचं असेल आयुष्यामध्ये, सगळ्यात सोपा उपाय तो म्हणजे भगवंताच्या शुद्ध नामांचं नामस्मरण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर ह्या महामंत्राचा जप थोडासा जसा योगेश प्रभूंनी अनुभव घ्यायला सुरुवात केली आहे, तसा प्रत्येकाने, या कॉलवर असलेल्या प्रत्येकाला माझा अनुरोध आहे, कळकळीची विनंती आहे की थोडासा वेळ काढून 5 मिनिटं 10 मिनिटं, कदाचित तुम्ही दुसरा जप करत असाल त्याला तुम्ही नाकारू नका. कोणी ओम नमः शिवाय करत असेल, कोणी महामृत्युंजय जप करत असेल, कोणी काय करत असेल,
त्याला तुम्ही नाकारायची गरज नाही, पण त्याच्या जोडीला हा हरे कृष्ण महामंत्र जोडा. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं जितकं शक्य असेल तेवढं अगदी चांगल्या प्रकारे चिरभूत होऊन, हातात माळा नसेल तर बोटावर मोजू शकता, पण असा एक पूर्ण महामंत्र सोळाक्षरी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असा एक मंत्र असा तुम्ही 108 वेळा करू शकता. म्हणजे त्याला एक माळा म्हणतात, ज्याला 10 मिनिटं लागतात. त्याच्याहून जास्त माळा करू शकता, वेळ मिळेल तसा. मग दिवसभरात कधी वेळ मिळेल तेव्हा भगवद्गीता उघडावी, 1-2 पानं चाळावीत, एखादा सुंदर तात्पर्य, एखादा सुंदर श्लोक वाचावा, त्याचा दिवसभर विचार करावा. तर अशा प्रकारे जर आपण छोटीशी सुरुवात केली तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन दिसून येईल. हेच मी तुम्हाला माझ्या आणि बाकी हजारो लोकांच्या भक्तांच्या अनुभवातनं मी सांगू इच्छितो. थँक्यू. योगेश प्रभू, यू ब्रॉट अ व्हेरी व्हॅलिड. Thank you, Prabhuji. Once you become God loving rather than God fearing, I suppose attachment follows. येस, वंडरफुल थॉट्स. थँक्यू. खूप छान सर, खूप छान प्रभूजी एक्सप्लेनेशन वगैरे. येस माताजी, तुमच्या आशीर्वादाने आणि गुरु महाराजांच्या, मी फक्त रिपीट करतोय. आता तुम्ही म्हणाल ह्या पीपीटीज पण माझ्या नाहीत, ही गीता पण माझी लिहिलेली नाहीये, हे तात्पर्य जे आपण वाचतोय प्रभुपादांनी दिलेलं आहे, ह्याच्यात माझं काहीच नाहीये. मी फक्त एक पोटाप्रमाणे परत परत रिपीट करायचं काम करतोय. आणि जे तुम्हाला चांगलं वाटत असेल तर नक्कीच भगवंत मला आशीर्वाद देतील, ही अपेक्षा मी नक्की करू शकतो. थँक्यू. नक्की नक्की प्रभूजी. हरे कृष्णा. तर 8:20 झालेत आणि मला वाटतं चॅटवर पण कुठले प्रश्न दिसत नाहीयेत. तर कोणाचे पुढे प्रश्न नसतील तर नक्कीच उद्याच्या भेटीची वाट बघू. उद्या 7 वाजता पुन्हा एकदा आपण 8व्या मध्ये प्रवेश करू आणि आपला हा प्रवास सुरुवात ठेवूया. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. हरे कृष्ण धन्यवाद प्रभू. प्रभुजी. हरे श्रील कृष्ण. प्रभुपाद की जय. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण.